जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदिम महिला बचत गट महासंघ यांच्यातर्फे नारी महासन्मान हा पुरस्कार देण्यात येत आहे. हा नेहरू फुले येथील रंगमंदिर याच्यामध्ये हा पुरस्कार आयोजित केलेला आहे. तरी सगळ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघावा हीच विनंती. पुढील कार्यक्रम आपण बघूया. बघा, सगळ्या महिलांची आदरपूर्वक सत्कार करण्यात येत आहे. आणि माझे यजमान श्री अतुलदादा समर्थ म्हणून त्यांची इथे ख्याती आहे. तर आम्ही गेले 15 वर्षापासून आध्यात्मिक सेवा केंद्रही चालवतो, पण त्याचबरोबर अंजोर फाउंडेशन ट्रस्ट याची स्थापना आम्ही केलेली आहे. या अंजोर फाउंडेशन ट्रस्टच्या अंतर्गत आम्ही बरेच सामाजिक प्रकल्पही राबवतो. पण आज मला इथे अभिमान वाटतो की माननीय जाऊ सुनीताताई दिशान कोळप आणि सर विष्णू शेळके यांनी महिलांचा सन्मानाचा कार्यक्रम आज महिला दिनांच्या दिवशी त्यांनी ठेवलेला आहे. हा खरंच व्याख्यानाजोगे कार्यक्रम आहे, कारण का आपल्यासारख्या बऱ्याच महिला आहेत की आज त्या हाऊसवाईफ पण आहे, पण हाऊसवाईफ असून पण त्या इतर गोष्टी करता आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्या करतात. आणि अशा महिलांना आणि वेगवेगळ्या स्तरावर कार्य करणाऱ्या महिलांना इथे सन्मान केला जातो. त्यासाठी नक्कीच मी सरांची आभारी आहे. आणि त्याचबरोबर सरांच्या बरोबर असणारी त्यांची जी टीम आहे त्या टीमचंही मी खरंच मनापासून अभिनंदन करते आणि मान ठेवते, कारण का प्रत्येकाबरोबर त्याची टीम असते आणि टीमशिवाय प्रत्येक व्यक्ती ही अधुरी असते. त्यामुळे ते आणि त्यांची टीम ही खरंच महिला मी स्वतः बघते की आठवड्यापासून त्या प्रत्येक महिलेला फॉलोअप करतायत की तुम्ही येणार आहात की नाही, तर तुम्ही या. हे म्हणजे एक अति आपण म्हणतो ना की भावनेने आणि आपण आतून मनातून हृदयातून एखाद्याला आवाज देणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. याच्यावरून सरांचं लोकांशी असणारं कॉर्डिनेशन हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे खरंच म्हणून मी म्हटलं की फक्त 2 शब्द बोलते की मला सरांचं, मॅडमचं आणि त्यांच्या टीमचं इथे खरंच मनापासून मी आभार व्यक्त करते, कारण का खरंच त्यांची टीम खूप चांगली आहे आणि ते उत्स्फूर्त काम करतायत महिला. त्या अशा महिलांसाठी खरंच आपण त्यांचा टाळ्या वाजून त्यांना खरंच मान द्यायला पाहिजे, कारण का खरंच रात्रंदिवस त्या पण झटताय प्रत्येकाला मेसेज करणं. कारण का आम्ही स्वतः जेव्हा काम करतो तेव्हा खरंच बघतो की प्रत्येकाला तो मेसेज गेलाय की नाही, प्रत्येक व्यक्ती येणार आहे की नाही, इथे कोणाचा अपमान होणार नाही आहे का नाही, प्रत्येकाचा मान कसा ठेवला जाईल. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या तरी त्या खूप मोठ्या आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टीला ते इथे मान देत आहेत. तर खरंच व्याख्यानाजोगी ही गोष्ट आहे, कारण का महिला घर सांभाळते, मुलांचं बघते आणि मग बाहेरच्या गोष्टी सांभाळते. आणि त्या प्रत्येक महिलेमागे उभा असतो तो तिचा खंबीर, तिचा नवरा. जसं आज मी इथे आले तर माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण का जरी मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झाली आहे, मी LLB कंप्लीट केले, पण आज माझ्यामधला कॉन्फिडन्स, माझ्यामधले जी मी आवड आहे ती जोपासण्याचं काम आणि त्याला प्राधान्य देण्याचं काम माझ्या यजमानांनी श्री अतुलदादा समर्थांनी केलेलं आहे. आणि मी स्वतः एक ॲस्ट्रॉलॉजर आहे, मी स्वतः वास्तू कन्सल्टिंग करते आणि त्याचबरोबर आपण सोशलही काम करतो. म्हणजे आपण ज्या शाळा आहेत, ज्या गव्हर्नमेंट शाळा म्हणजे PCMCच्या ज्या शाळा आहेत त्याच्यात दरवर्षी जी मुलगी पहिली येते तिला आपण आपल्या ट्रस्टतर्फे 50,000 मानधन दिलं जातं. त्याचबरोबर आपण शाळांमध्ये ज्या काही गोष्टींची कमी आहे किंवा पुस्तकं आहे त्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण दिलं जातं. कारण आज मी उभी आहे, आज आपण इथे सगळ्याजणी उपस्थित आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आज आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे आणि सावित्रीबाई फुले या महान व्यक्तींमुळे आज आपल्याला हे राईट्स मिळालेले आहेत. तर ह्या घटनेचा आपल्याला एवढा प्रत्येक म्हणजे आज नोकरी करणारी महिला असो किंवा घरात असणारी, तर प्रत्येकाला जे अधिकार मिळाले आहेत ते फक्त आपल्या घटनेने मिळालेले आहे. त्यामुळे मी इथे मंचावर उभं राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, आपले
छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माऊली यांना खरंच अभिवंदन करते की आज त्यांच्यामुळे मलाही व्यासपीठ लाभलं आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्यालाही अशा काही संधी उपलब्ध होतील. आमचेही स्वतःचे काही महिला ग्रुप आहेत आणि माझं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये दर गुरुवारी आपण 500 लोकांना किमान आपल्या इथे भोजन असतं आणि संध्याकाळी हा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर आपण आज तिथे नवग्रहाचं मंदिर उभं करत आहे. फक्त मी तुमचं एकच मिनिटं घेते, कारण का आपण जे कार्य करतो ते सायंटिफिकली करतो, म्हणजे आध्यात्मिकेकडून सामाजिकतेकडे हे आपलं ब्रीदवाक्य आहे. तर ह्यामध्ये नवग्रह मंदिराची